हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई. घड्याळामध्ये 1 वाजले होते. आजचं बॅकग्राऊंड पूर्णपणे वेगळं दिसत असेल, देवघर वगैरे, पण खूप सुंदर देवघर आहे. माझी खूप इच्छा आहे की आमच्या घरामध्ये असं देवघर असं मस्त नाजूक असं आणि त्याच्यावरती एकदम रेखीव असं काम. पण हे देवघर आमचंच आहे, पण घरामधलं नसून शॉपमध्ये. तर आज आमची चालली होती शॉपमध्ये साफसफाई करण्यासाठी सुरुवात. घरातले तर सर्व झालं, 2-3 दिवस कंटिन्यू असं चाललं होतं की करायची. पण घरातली कामं काही आवरत नव्हती. त्यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आवर्जून इथे टाईम काढून आले होते. इथे पाचतोंडी मारुती अशा प्रकारे त्यांनी छान असं देवघरामध्ये इथे सुद्धा पूजा वगैरे दररोज केली जाते. त्यांनी सर्व त्यांच्या इच्छेनुसार इथे देवघरामध्ये देव आणले आहेत. तर दिसत असेल पूर्णपणे धूळ, जिथनं आपली लक्ष्मी येते, खरी लक्ष्मी येते. तर तिथे दसरा असेल, दिवाळी असेल, आपल्याला सफाई करावीच लागते. तर त्याच्यामुळे आज आम्ही दोघं जण आवर्जून आलो होतो. म्हटले एकट्यावरती पडलं की अवघड जातं. आणि यावेळेस त्यांनी घरामध्ये मला खूप जास्त मदत केली होती, म्हणून मी पण त्यांना आवर्जून मदतीसाठी आले होते. नाहीतर मला वर्षभर ऐकावं लागलं असतं आणि खूपच खराब झालं होतं दिसत असेल. आणि एकट्याला म्हटलं की अवघड जातं. त्यामुळे ते मला म्हटले, मला थोडीशी हेल्प करशील का? म्हणून म्हटले चला, यावेळेस माझी घरातली सुद्धा कामं लवकर आवरली आहे, तर एवढी हेल्प तर मी तुम्हाला नक्कीच करू शकते. तर त्यामुळे आज आमचा इथे दुकानाची सफाई दसऱ्याला, लक्ष्मीपूजनला पण वरचेवरच दसऱ्याला वर्षात नाही एकदा दरवर्षी करावी लागते. पण मी ह्याच वर्षी आली आहे. दरवर्षी तेच त्यांचे एकटे करतात. काय काय आणलं पप्पांनी तुला? नीट बोल की. ओके, आमच्याकडे शेव आहे. या खायला ना, या खायला. कोणती शेव? आलू शेव. ती खूप मध्ये मध्ये त्रास देते, त्यामुळे तिला इथं नादवण्यासाठी शेवण देतात. सफाई करायला घेतली, बरेचसे कामं करायचे दिवसभरामध्ये. त्यात आज उपवास, सोमवार, सर्व गोष्टी सोबतच. सिलिंग साफ केली काय? तर त्यांनी ते माझं काम आवरून येईपर्यंत बऱ्यापैकी छोटी मोठी सफाई केली होती. म्हणजे देवघर असेल किंवा सेलिंगच्या आतमध्ये खूप सारी धूळ गेली होती, जिथे कप्पे दिसत आहे तर तिथं. तर त्यांनी तिथं स्वच्छ केलं होतं आणि थोडंफार वरचेवर राहिलं होतं. पुन्हा दसरा असेल, दिवाळी असेल, आम्हाला इथले सुद्धा देवघरातली सर्व भांडी घासावी लागतात, सर्व स्वच्छ करावं लागतं. तर त्या हिशोबाने आणि धूळ खूप जास्त असल्यामुळे त्यांनी प्रोटेक्शन घेतलं होतं. मला मात्र खूप त्रास जास्त झाला, कारण मी इथे आले होते. तर मी त्यांना विचारलं की मी कोणतं सेक्शन साफ करू? तर ते म्हटले, ते खाली जो कपाट आहे तर तू पूर्णपणे क्लीन करून टाक. तर मी पहिलं त्याच्यातलं एक सर्व बाहेर काढून घेतलं, कारण त्याच्यामध्ये पण नको असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यामध्ये आरवीमध्ये खूप जास्त त्रास देते. आणि घरी ठेवायचं म्हटलं तर सध्या खरं आहे की खोटं आहे पण माहीत नाही, पण खूप जास्त चोरांच्या अफवा येत आहे की चोर सुटलेले आहेत, त्यामुळं काळजी घ्या असं वगैरे. आणि असं म्हणत नाही की आपण कुठल्या देवाला वगैरे नाव ठेवत नाही, पण सध्या अनोळखी दारावरती जोगतीन वगैरे खूप जास्त येतात. आणि आरवीला खूप मध्ये मध्ये त्यांच्याकडे जाण्याची सवय, त्यांच्याकडून कुंकू लावून घे, त्यांना कुंकू लाव, ह्या सर्व गोष्टी. म्हणून तिला इथे सोबतच घेऊन आले होते, जेणेकरून तिच्यावर लक्ष राहील. धुळीमुळे नको वाटत होतं, पण पर्याय नाही. आणि थोडंसं चोरांचा प्रकार खोटा पण वाटत होता. पण आमच्याच गावामध्ये एक लेडीज अशी संशयित पकडण्यात आली. त्याच्यानंतर तिला गावकऱ्यांनी पकडली, पोलिसांमध्ये दिली सुद्धा. पुन्हा त्याची विचारपूस केली असता त्याने हे गुन्हा कबूलसुद्धा केला की नाही, आम्ही पोरं चोरण्यासाठी आलो. दुसरी गोष्ट की 2 अजून जेंट्स होते, तर ते निसटले. फक्त ती एकटीच लेडीज भेटली. तर त्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण आहे. कोणी नवीन माणूस आलं तरी भीती वाटते. आणि आरवीला खूप सवय आहे, भंगारवाला असेल, कोणी फेरीवाला आला की पुढे जाते. आणि आता जोगतीन येतात, त्यामुळे आपण देवाच्या एक श्रद्धेमुळे कोणाला नाही म्हणू शकत नाही. ओळखीचे असेल तर ठीक, पण अनोळखी असल्यावरती थोडंसं भीतीस्पद वाटतं. म्हणून तिला इथे घेऊन आले होते. तर मी पहिलं खालची कपाटं सगळं साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर आता इकडच्या साईडच्या काचा होत्या तर ते सर्व साफ करून घेतल्या. मी काय करायचे, एक प्लेट आहे तर ती साफ केली की लगेच त्याच्यावरती त्याचं पुसून बॉक्स ठेवून द्यायचे. आणि दुसरी पण त्याच प्रकारे सर्व एकत्र खाली काढून लावत बसले नाही, नाहीतर मग खूप गोंधळ होतो. एकटीला आवरायला अवघड जात आणि होत पण नाही. मग डोळ्यांना खूप जास्त पसारा दिसतो. त्याच्यानंतर घरातली सुद्धा कामं होती, कारण दसऱ्याची आपल्याला दुसऱ्या दिवशी पण बरीचशी तयारी करून ठेवावी लागते. तर त्याच्यामुळं तर हार करणे किंवा थोडीफार सफाई, तर ह्या सर्व गोष्टी. पण ह्या वर्षी एक बरं झालं आहे की सर्व कामं ॲडव्हान्समध्ये पहिलीच करून ठेवले आहे. म्हणजेच घटस्थापना होण्या अगोदर, तुम्ही मागचे ब्लॉग पाहिला असेल, घरातली भांडी घासण्यापासून तर इवन सर्व पडदे धुणे, त्यामुळे यावेळेस खूप सोपं गेलं. आणि दरवर्षी व्हायचं काही
की ज्या दिवशी दसरा त्याच दिवशी ते मला सकाळचे कोणाच्या शॉपमध्ये मदत करायला ये म्हणून. तर त्यामुळे माझी खूप जास्त चिडचिड व्हायची. घरातल्या पोळ्यांचा स्वयंपाक असायचा. दुसरं असं की घरातली हार करायचे असायचे, आपली आवरणं असतं, पुन्हा संध्याकाळच्या पूजा वगैरे असते, घरातली पूजा असते, प्रत्येकाच्या घरी सोनं पूजलं जातं, दुसरं आपल्या घरामध्ये जे अवजारे आहे तर ती पूजली जातात. आणि अशा वेळेस ते मला म्हणायचे की तू ये म्हणून. मग खूप चिडचिड व्हायची दोघांमध्ये, वाद सणाच्या दिवशी त्यांची चिडचिड व्हायची एकट्यांवर ती खूप पडल्यामुळे. त्यामुळे ह्यावेळेस मीच त्यांना म्हटले की आपण आदल्या दिवशी करून ठेवू, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी सोपं जाईल. तर इथे दिसत असेल मी दोन्ही बाजूच्या ज्या काचा होत्या तर त्या स्वच्छ साफ करून घेतल्या. त्याच्यानंतर इथे थोडाफार जो खाली पसारा होता तर तो सुद्धा आवरण्यासाठी घेतला. त्याच्यानंतर घरी गेले, कारण आरवीला झोपवायचं होतं. तिचा झोपेचा टाईम होऊन गेला, तर जवळजवळ 2:30-3 वाजेपर्यंत मी सफाई करू लागले. त्याच्यानंतर घरी गेले, तिला झोपवले आणि पुन्हा स्वयंपाकाची सुरुवात झाली होती. त्यांनी मात्र मी गेल्यानंतर सर्व दुकान एकदम चकाचक करून ठेवलं होतं. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की दुकान कशा प्रकारे घेतलं, काय घेतलं, त्याच्यामागे आमची काय मेहनत आहे किंवा कोणत्या गोष्टींचा आम्हाला त्याग करावा लागला आहे. पण त्याचं वाईट वाटत नाही, कारण एक छान मौल्यवान वस्तू आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळं असं वाटत नाही की का मी त्या गोष्टीचा त्याग केला वगैरे असतं. तरी ते माझं सर्व लावून झालं होतं. दोन्ही काचा लावून झाल्यानंतर खाली जी कपाटं होती तर स्टोअर करण्याची ती साफ केल्यानंतर खाली बराचसा पसारा पडला होता. मला ते म्हटलं की तेवढं फक्त साफ करून चाल, जेणेकरून मला काम करताना अडचण यायला नको, तर त्याच्यासाठी. तर मी तोच गोळा करण्यासाठी घेतला होता. धूळ वगैरे तर असते, पण बरेचसे असे पार्ट असतात की मोबाईलचे ते नको असतात तर काढलेले, किंवा काही लागणाऱ्या वस्तू असतात त्या कळत न कळत इकडे झालेल्या असतात. तर सर्व व्यवस्थित चेक करून मी पाहिल्या काही नको आहे किंवा काही एक्स्ट्राचं सामान इकडे तिकडे झालं आहे का. तर त्याच्यानंतर मग मी गेले घरी, थोडासा आराम केला आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. घरी आले, स्वयंपाकाचा टाईम झाला आहे, अंधार पडला आहे, 6:30 वाजले ते. आणि हारसुद्धा करायचे ते. म्हटले दुसऱ्या दिवशी खूप गडबड राहते, सकाळी सकाळी हार करायला बसलं की, मग त्यामुळं आजच करून ठेवायला लागेल. तर पहिलं स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर हार करण्यासाठी घेते, म्हणजे उद्या गोंधळ नको तर त्याच्यासाठी. आणि त्यामध्ये आज उपवास, लोक 9 दिवस उपवास धरतात. ज्यांना 9 दिवस उपवास धरल्यानंतर उद्या दसऱ्याच्या दिवशी सोडतात उपवास, म्हणजे 9 दिवसानंतर बऱ्याच जणांचे असतात, आता इथेच खूप जणांचे. तर त्यांना जे फिलिंग दसऱ्याच्या दिवशी असतं ना तर ते मला आज म्हणजे 1 दिवसाच्या वेळी मी बसताना आणि उठताना घट असे धरले होते ना, तर ते आज फिलिंग आहे मला. जे 9 दिवसाचं लोकांना उद्या असेल ना तर ते मला आज, म्हणून मी उपवास करत नाही. खूप जास्त भूक लागली, स्वयंपाक करण्याची पण इच्छा होत नाही, तर त्यामुळे लवकर पहिला स्वयंपाक आवरून घेते, मग बाकीच्या सर्व गोष्टी. होम मिनिस्टर लागले, होम मिनिस्टर. बऱ्याच ठिकाणी होम मिनिस्टर ठेवले ते ह्यावेळेस आमच्या इकडे. इथं यांनी एवढी फुलं आणलेत, ऑरेंज कलर, येल्लो कलर होतात की नाही काय माहिती यामध्ये. हे तर भाजीसाठी मशरूम आणले. चला स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकाला लागण्या अगोदर म्हटले बघू त्यांचं सर्व झालेलं आहे का. तर बघा, दुपारी असणारा पसारा एकदम चकाचक झालं होतं, एकदम क्लीन असलं की आपल्या डोळ्यांना छान वाटतं आणि त्यांनाही काम करायला प्रसन्न वाटत असेल. पण कामाचे जे त्याच्यामध्ये होऊन जातं. तर वर्षातनं एकदा दोनदा आमची सफाई चालते, एक तर लक्ष्मीपूजनला नाही तर दसऱ्याच्या दिवशी. आणि मी दुपारी आणलेला स्टँड पण इथं होता, म्हटले तो सुद्धा आणून होईल आणि त्याच्यानंतर त्यांचीसुद्धा चौकशी करून होईल की झालं की नाही असं. तर एकदम सर्व व्यवस्थित नीटनेटकं लावून गेल्यानंतर यांनी बऱ्यापैकी सर्व साफ करून टाकले, एकदम चकाचक. मग अशा असणारा सर्व पसारा आवरून ठेवला आहे. एकंदरीत भिंती पण पुसून घेतल्या ना, भिंती पण एकदम चकाचक, सर्व धुराळा काढून ठेवला. ते काहीतरी काम चाललंय, ते मी आले होते माझं स्टँड घेण्यासाठी. तर चला चला, भूक लागली काय? ओके, नंतर नको नाही, चांगलं नो आहे तसंच लावा, नाही तर डायरेक्टली पूर्ण लावा. तर उपवास असल्यामुळे ते आता स्वयंपाक करण्यासाठी घेतलं होतं आणि त्यांनी मशरूम आणले होते, तरी ते तीच भाजी करण्यासाठी घेतली. मशरूम आणल्यानंतर एक प्रॉब्लेम असतो की खूप जास्त मातीने माखलेले असतात, तर म्हटले तेच पहिले साफ करून घ्यावं. ते साफ करण्या अगोदर मी 2 ते 3 पाण्याने, जेव्हा मला असं पूर्ण मनाला असं वाटतं सॅटिस्फाईड की नाही आता व्यवस्थित क्लीन झाले आहे, त्याच्यावरती थोडी पण घाण नाही राहिली, तर तेव्हा मग भाजी करण्यासाठी पुढे घेते. तर ह्यावेळेसच्या दसऱ्याच्या वेळेस खूप छान वाटलं, कारण
ह्यावेळेस त्यांनी मला, तुम्ही पाहिले मागच्या ब्लॉगमध्ये, घरामध्ये सुद्धा खूप जास्त हेल्प केली कामामध्ये. त्यामुळं मला पण छान वाटलं त्यांना हेल्प करण्यासाठी. मी असं म्हणत नाही की प्रत्येक जेंट्स असतात तर त्यांना बाहेर कामं असतातच, की त्यांनी त्यांची कामं जे आहे तर ते सोडून आपल्याला घरामध्ये, एक त्यांचा सहज वापरला जाणारा शब्द, मी कामं सोडताना घरामध्ये धुणं भांडी करत बसतो. पण असा अर्थ होत नाही की धुणं भांडी करणं म्हणजेच काम. तर एक कधीतरी अडीअडचणीला किंवा आपली तब्येत वगैरे ठीक नसेल, ॲटलिस्ट तेवढ्या वेळामध्ये हेल्प केली, किंवा एखाद्या वेळेस खूप जास्त वर्कलोड असेल, हेल्प केली ना तर छान वाटतं. आणि नाहीतर आपण काही एरवी कामाची अशी वाट पाहत नाही की केलीच पाहिजे ना असं. तर यावेळेस खरंच खूप छान वाटलं, त्यांनी हेल्प केली आणि मलाही आनंद वाटला आज त्यांना मदत करत असताना. तर त्यामुळे आता इथे मी भाजी करण्यासाठी घेतली होती. मशरूम 2-3 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ, आणि त्याचे मोठे मोठेच काप ठेवले, जास्त लहान केले नाही, कारण नंतर ते शिजून लहानच होतात तर त्याच्यामुळे. आणि आता इथे कट केलेलं आहे टॅमॅटो. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे की मला खूप छान वाटतं की आमचं स्वतःचं शॉप झालं. हे करण्यासाठी थोडंसं काही गोष्टींचे कॉम्प्रोमाइज करावं लागलं, पण त्याचं वाईट वाटत नाही. मी मागे एकदा जेव्हा मिस्टर काय काम करतात तेव्हा सांगितलं होतं की ते मोबाईलचं शॉप आहे त्यांचं म्हणून. आणि पहिले ते रेंटनी शॉप होतं, बरेच वर्ष ते सांगतात की 12वी झाली आणि त्याच्यानंतर लगेच कोर्स वगैरे करून त्यांनी मोबाईलच्या ह्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. आणि त्याच्यानंतर 9-10 वर्ष तर त्यांचं असंच रेंटच्या दुकानामध्ये गेलो होता. आणि कुठंतरी मला लग्न झालं तेव्हा मी जास्त नाही, 1 वर्ष 2.5 वर्षच असं परिस्थिती होती की त्यांना रेंटेड दुकानावरती थांबावं लागलं. तर त्याच्यानंतर मी त्यांना असं वाटायचं की आपलं पण शॉप होईल का, असं तसं. आणि झालं असं की जेव्हा आम्ही गाडी घेतली, 4 व्हीलरची गरज वाटायला लागली की नाही आता आपल्याला गरज आहे, नवीन लग्न झालं आहे, बाहेर जावं लागतं, घेतली. आणि 8-15 दिवसामध्येच लगेच असं वेळ आली की आम्हाला समजलं की जिथे आमचं शॉप आहे त्याच्या शेजारचं शॉप विकण्यासाठी काढले. तर खूप अवघड परिस्थिती होती. आणि ते मला म्हटले की पल्लवी शक्य नाही, कारण गाडी जरी घेतलेली नसती तरी आपण काहीतरी विचार केला असता, पण जस्ट आता गाडी झाली, दोन्ही लोड मला होणार नाही. तर अशा वेळेस काहीच पर्याय नाही. पण माझ्या खूप मनामध्ये इच्छा होते की नाही पाहिजे असं तसं. तर मी त्यांना म्हटले प्रयत्न तर करून पाहू. ते म्हटलं किती प्रयत्न केले तरी होऊ शकणार नाही. नंतर मी एक ऑप्शन निघाला की माझ्या लग्नामध्ये जे मला ज्वेलरी घातली होती तर सर्व ती मला द्यावी लागली, पण त्याचं दुःख मला नाही. त्यांना म्हटलं ज्वेलरी आज नाही उद्या होईल, पण आपली एवढी मौल्यवान वस्तू येऊन जाईल आपल्याकडे, ज्वेलरी येतच राहील. आणि दुसरं असं की दुसरीकडे बिझनेस सेट करायचा, पुन्हा दुसरीकडे खूप अवघड झालं असतं. तर त्याच ठिकाणी सर्व गोष्टी भेटल्या म्हणून छान वाटलं. तर असं म्हणून शॉपचे काम होऊन गेलं. तर आता इथे भाजीसुद्धा झाली होती आणि आता इथे मामांनी घेतली होती हार करण्यासाठी. मला लेट होईल म्हणून ते म्हटले की मी तोपर्यंत करायला घेतो. तर त्यांचं चाललं होतं की कोणता हार, तर हार पण बऱ्यापैकी लागतातच, म्हणजेच दुकानामध्ये लागतात, त्याच्यानंतर घरामध्ये कुठं, गाड्यांना किती, ह्या सर्व विचाराने आम्ही हार करायला घेतले. तर मामा बघत होते की एवढ्या मापाचा हार बस होईल ना दुकानाच्या स्वेटरला. तर म्हटलं हो ठीक आहे, एवढा ठीक होईल. त्याच्यानंतर मी ठरवला की मी कोणता हार करणार. तरी ते आम्ही आज म्हणजे सर्वांनी यावेळेस मिळून मिसळून कामं केली असं म्हणावं लागेल. म्हणजे इव्हन सासऱ्यांपासून तर सर्वांनीच. राहिला प्रश्न सासूबाईंचा की फक्त त्या व्हिडिओमध्ये येत नाही, पण याचा अर्थ असं नाही की त्या कामं करत नाही. त्यांची जी ठरलेली कामं असतात तर त्या करतातच. फक्त ती मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही किंवा व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नाही. नाहीतर त्यांचीसुद्धा बाजूला कामं चाललेलीच असतात. म्हणजे असं वाटायला नको की सासूबाई आता मदत करत नाही का, तर त्यांची पण बऱ्यापैकी मदत असते. जे त्यांची नेहमीची ठरलेली कामं असतात तर ती. दुसरं असं की मागच्या वेळेस खूप मध्ये मध्ये कमेंट यायच्या की सासूबाई व्हिडिओमध्ये का दिसत नाही, ह्या सर्व गोष्टी. पण नंतर मी सांगितलं की थोडासा फॅमिली इश्यू झालेला आहे, तर असे प्रश्न विचारू नका. त्याच्यानंतर बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी चालेल, हा प्रश्न विचारणंसुद्धा बंद झालं आणि कमेंट येणंसुद्धा बंद झालं. तर खूप छान वाटलं की थोडंसं समजून घेतलं. एखादा प्रश्न सारखा वारंवार विचारला गेला आणि त्याचं उत्तर आपण देऊ शकत नसलो तर की प्रत्येक वेळेस टाळणंही शक्य होत नाही, इग्नोर करणंही शक्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही खूप छान समजून घेतलं, तर त्यासाठी मी सर्वांना मनापासून थँक्यू म्हणेल. तर आता इथे दसऱ्याची तयारी, माझे हार झाले होते, स्वयंपाक झाला होता, मामांनीसुद्धा बऱ्यापैकी मनावर घेतले होते. आम्ही दोघांच्या मदतीने सर्व हार वगैरे तयार झाले. दसऱ्याचा ब्लॉग आहे तर तो उद्या येईल, कारण ऑलरेडी हाच ब्लॉग लेट झालेला आहे, तर त्याच्यामुळे दसऱ्याचा ब्लॉग एक दिवस लेट होईल. तर त्याच्यासाठी पण सर्वांना सॉरी बोलते. आरवी मात्र खूप मध्ये मध्ये त्रास देत होती. तर असा आज दिवसभर होती गडबड गोंधळ ह्या सर्व गोष्टी. आता इथे आमचे हारसुद्धा करून झाले होते. त्याच्यानंतर
मला बाकीची सुद्धा आरवीला त्यामध्ये बोलवलं होतं कन्यापूजनसाठी. आता सध्या आरवी लहान आहे, पण तरी पण मुली भेटत नाही, त्यामुळे आवर्जून सर्व तिला घेऊन जातात. तर हार चालू असतानाच तिला एका ठिकाणी घेऊन गेलते. नंतर मला तिच्याकडे पण जायचं होतं. तर असंच असतं की नवरा बायकोने एकमेकांच्या मदतीने, एकमेकांच्या आधाराने सर्व कामं केली की छान वाटतं आणि कुठंतरी तो संसार करायला सुद्धा मजा येते. तर नेहमी त्यांना मी हे पण समजून सांगते, असं नाही की आज व्हिडिओ म्हणून, पण बोलत असताना पण सांगते. हार झाल्यानंतर मी गेले आरवीला आणण्यासाठी. हार करून झाले ते, पण इथं आरवीला कुमारिका जेवायला नेतात, तर तिकडे घेऊन गेलेत. एकदा राऊंड मारून येते म्हटले, कारण ती वेड्यासारखी करेल, तर त्याच्यासाठी तसं जेवणार तर नाही स्वतःच्या हाताने, तर तिकडेच चालली तिला पाहायला. गडबड गडबड सर्व गडबड. तर मी ते तिला घेण्यासाठी आले. मुलींचं अजून जेवणच चाललं होतं, तर थोडा वेळ बसले. त्याच्यानंतर त्यांचं सर्वांचं आवरून घेतलं. 2-3 ठिकाणी गेले. आरवीला मात्र खूप छान वाटतं. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. तिथे काही ना काही गिफ्ट दिले जातात, म्हणजेच त्यांना वापरा योग्य. रुमाल असेल, क्लिप्स असतील तर असं, तर तिला खूप छान वाटतं. घरी आल्यानंतर सर्वांना दाखवते. काल जर एका ठिकाणी नेलं तर तिथे नेल पेंट आल्याबरोबर तिच्या बाबांना दाखवली, पप्पांना दाखवली, मम्मा वाव किती छान म्हणून. तर आता इथे बघा एक केळ आणि रुमाल, तिला पण छान वाटत होतं. फक्त खूप वेळेसारखी करते, जेवण वगैरे कमी, पण इकडे हे सामान घे, ते सामान घे. तर त्याच्यामुळे मला तिच्या मागे लगेच जावं लागतं की ती जेणेकरून तिने जास्त वेड्यागत करू नये. तर त्यांनी मला फोर्स केला की जेवण करून जा म्हणून, पण म्हटले नाही, माझा पण उपवास आहे, तर जेवायला नको. तर खूप आग्रह खातर त्याने प्रसादाचा जो गोड शिरा आहे तर तो घेऊन जा म्हणून. तर त्यांनी मला प्रसादाचा गोड शिरा दिला आणि त्याच्यानंतर मी घरी आली. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते. पुढे काही व्हिडिओ काढत बसले नाही, कारण गडबड एवढी होती की प्रत्येक वेळी कॅमेरा फेस करणं शक्य दिलेला मला शिरा. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.